नमस्कार, मी सुहासिनी आणि मी आलेली आहे पुण्याला. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तर छान छान अशा तुळशीबागेतल्या पितळी भांड्यांच्या मार्केटमध्ये गेलेलो. हे तुळशीबागेमध्ये राम मंदिर आहे, त्याच्या आजूबाजूच्याच परिसरामध्ये पितळी वस्तूचं मार्केट आहे. हे फ्रंट साईडने पण हे शॉप्स आहेत आणि बॅक साईडने पण आहेत. इतक्या छान अप्रतिम आणि आपल्या गावात ज्या वस्तू मिळतात त्यापेक्षा कमी किमतीत इथे मिळत असतात. दोन बाजूंना दोघं साईडला बाजार आहे तिथे. हे छान असं तेलाचं तुपाचं छान भांडं आहे किंवा जेवण काढायलाही हे कामात येतं. आपल्या आजी वगैरे त्यांच्या काळात. आणि ही तेलाची बरणी तुम्हाला कशी वाटली तेही नक्की सांगा. कास्ट आयरनची ही अगदी मस्तच भांडी इथे अवेलेबल आहेत. आणि भातुकलीचा खेळ, भरपूर असा मोठा इथे बाजार आहे. इथली भांडी बघितली ना वेड लागायला होतं. असं वाटतं काय घ्यावं आणि काय राहू द्यावं. अप्रतिम असे डिझायनर हाताने तयार केलेले इथे भांडे आहेत. हे सगळे हाताने बनवलेले आहेत. स्टील सिरॅमिकची भांडी घेण्यापेक्षा पितळी तांब्याची भांडी घेतली ना तर त्यामध्ये आपलं सोन्यासारखीच इन्व्हेस्टमेंट आहे आणि कधी ना कधी ती आपल्याला कामात येते. आपलं इडली पात्र पण आहे, म्हणजे वाफवणाऱ्या पदार्थांचं तांब्याचं. नंतर हे पेला होता तोही अगदी छान होता. चला परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय.